अनुष्का गुड मॉर्निंग. काय करायलीस? नाराज दिसायली तू आज. मग इतक्या बारीक आवाजात गुड मॉर्निंग का म्हणली तू? गुड मॉर्निंग. काय स्वयंपाक करायले तुम्ही अचानक व्हिडिओ घेऊन आला. मला माहितीच नव्हतं. माझा इतरी राडा. पण त्याला काय झालं, स्वयंपाक करताना थोडाफार राडा होतच असतो ग, एवढं काय त्याच्यामध्ये? आवडत नाही ना. जाऊ दे. काय बनवलंस भाजीला? भाजीला वाटाण्याची भाजी केली. वाटाण्याची भाजी. तर मित्रांनो, या सकाळ सकाळी भूक लागलेली आहे मला. मी आज सकाळ सकाळी जेवायला बसणार, पण त्या अगोदर मी चहा घेणार आहे. चहा बनवलंस? बनवायचं आहे. ते वरी झोपलेले अजून टाकू, उठले नाहीत. जाऊ द्या, झोपू द्या. तो झोपले तर परत माझा स्वयंपाक सगळा करून घेते. स्वयंपाक सगळं करून घेते. तुम्ही आधी चहा घ्या आणि नंतर ना जेवण करा उशिरा. अजून चपात्या त्या राहिलेल्या तर. ठीक आहे, चहा दे. शेगडी झाली चालू नाही झाली अजून? नाही झाली. कोणी केली? पाव कुणी केली माझी? नाही ना केली. तुम्ही बघा ना कुठे केली. वरून पिन काढावं लागेल आधी मला. जाऊ करा. ठीक आहे. तर चला गाईच, घेतो मी चहा. परत तुम्हाला भेटतो लवकरच. तर मित्रांनो, हे बघा मी आता जस्ट शेतामध्ये आलेलो आहे. शेतामध्ये म्हणजे माझ्या मित्रा शेतामध्ये आलेलो आहे. हे बघा दिसाल तुम्हाला माझ्या मागे थांबलेला आहे. आणि त्याच्या शेतामध्ये हे बघा कैऱ्या घेण्यासाठी आलेलो आहे. दिसतंय तुम्हाला? हे आंब्याचं झाड आहे. सध्या कैऱ्याचा बहार चालू आहे. म्हटलं चला आता आल्या सरशी म्हटलं कैऱ्या पण घेऊन जावा. ते बघा कैऱ्या तोडल्यात आता आम्ही. बघू आता. एक थांबा तुम्हाला दाखवतो. दिसतंय तुम्हाला आमच्या शेतामध्ये आंबे आहेत, पण कसं आहे माहिती आहे का, अजून त्याला कैऱ्या आलेल्या नाहीत. मी तुम्हाला याच्या अगोदर पण खूप वेळेस आमच्या इथले आंबे दाखवले होते, पण त्याला काय कैऱ्या लागलेल्या नाहीत. ह्याला बघा सध्या कैऱ्या लागलेल्या आहेत बघा. तर चला आता इथनं तोडतो आणि घरी घेऊन जातो. गेल्यावर खायचंच काम, बाकी काही करायचंच नाही आता. चला आता इथं बांधत नियोजन करायला लागणार आपल्याला कशात तरी. चला गाई. काय म्हणलं? आता नाहीच, काय करतो, रुमाला तर बांधला. माझा रुमाल पांढरा निघाला. मला वाटलं चांगला आहे, हे आपलं साधा असन. कलरचं जर असं तर जमलं असतं. खरं एकदम भरपूर कैऱ्या आलेल्या बघा सध्या. काही चल पलीकडून. तर मित्रांनो, हे पहा मी कैऱ्या घेऊन घरी आलेलो आहे. तिथं काय बांधायला मला काही भेटलं नाही, त्यामुळे साडीचं दोरकं घेतलं आणि ह्याच्यामध्ये बांधलं. इथं बघा खाली तर कुणीच नाही आहे. हे सगळे वरती बसलेले असतील आता. ए काय चालू आहे? अबो, झोप होती काय तुमची आजचे दिवस? हा काय रे? ए नागेश्वर बाबा उठा ना. हा काय रे? काय रे? आंबे नाही तर मग चला उठा उठा, आवरा लवकर. घाल घाल, तीच घाल. कैऱ्या आणून मित्रांनो मी नुसत्या घरामध्येच ठेवल्या. घरामध्ये ठेवले की अनुष्काने बघा काय शक्कल लढवली. लगेच कैऱ्याचं लोणचं घालायला बसलेली. साखर आंबा करायली होय. ती 2-3 गोष्टी की पिकून अशा खराबच होऊन जातात. त्यामुळे म्हणलं याचा साखर आंबा केल्यावर तरी 2-4 दिवस खाते. आमच्या चिवला आणि यांना पण साखर आंबा आवडतो, त्यामुळे मी साखर आंबा करायला लागले. आणि माझं सगळं काम आवडलेलं. पिल्लू पण झोपलेलं आहे, आंघोळ घालून शांत झोपलाय. तोपर्यंत मी आता साखर आंबा करून घेते. आणि कसा करते काय करते आता तुम्ही नक्की बघा माझ्या. आणि मित्रांनो, साखर आंबा काय आहे, कोण कोण करतात त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा. तर बघा आता इथं चालू आहे कैऱ्या छिलणं. तिचे सालटे मी सगळे काढून दिले तिला. आता ती करत बसलेली. कारण की कसं आमच्या घरामध्ये मित्रांनो हातभार लावायला कुणीच नाहीये. एक तर तिला तरी करावं लागतं, मला हिला मदत करावं लागते. असं चालू असतं आमच्या घरामध्ये. ते तर आहेच. बरं चला आता ही एवढं शिलून घेते, परत बघूया कसं करते काय करते ते पण मी तुम्हाला लवकरच दाखवल. बघा मी मगाच कैऱ्या वगैरे सगळे खिसून घेतले आणि त्यानंतर ना मला हलवा म्हणजे ते साखर आंबा लगेच करायचा होता, पण पिलू उठला अचानक. त्यामुळे त्याला घेतलं थोड्या वेळ, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि त्यानंतर ना म्हणलं आता साखर आंबा बनवत. तोपर्यंत मी पाण्यामध्ये टाकला होता. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, कारण की त्याचा आंबटपणा त्याच्यावरलं सगळं ते फेस वगैरे असतो ते खेचल्यानंतर तो सगळा स्वच्छ धुवून घेतला. आणि स्वच्छ धुतल्यानंतर ना गच्च असं म्हणजे असं चांगला पिळून घेतला आणि एका ताटामध्ये काढला, नितळला. आणि तळल्यानंतर ना मी सगळं साहित्य घेतलं. तर कढईमध्ये आता मी खिसलेलं ते टाकलंय.
कैरी किसलेली टाकली आणि त्यासाठी मी तितकी साखर घेतलेली आणि इलायची पण एक फोडी घेतली. आता ती इलायची मला मिक्सर वाटं काढायची, मिक्सरमधून मस्तपैकी बारीक करून घेते आणि त्यानंतर मी आता ही थोड्या वेळ परतून घेतल्यावर 5-10 मिनटं साखर टाकणार आहे. साखरचं पाणी पाक होतं त्याच्यामध्येच हा सगळा कैरी आहे की नाही ते सगळी शिजून जाते आणि शिजल्यानंतर ना त्याच्यामध्ये इलायची टाकायची तर खायला एकदम मस्त लागते. आपण बघू आता कसं होतंय काय होतंय, कारण की बरेच दिवस झाले केला नव्हता पण तरी पण चांगलं होणार, प्रॅक्टिस आहे मला ह्याची. तर आता बराच वेळ झाला ह्याला मी परतून घेतलेला आहे आणि आता मस्तपैकी हा शिजलेला पण आहे. तर मी ही इलायची काढली होती मिक्सर वाटं, तर ती इलायची आता मी टाकून घेते ह्याच्यामध्ये. इलायची टाकते आणि इलायची फक्त इलायचीच काढली आहे, त्याच्यामध्ये थोडी साखर पण टाकली होती बारीक करायला. तर आता हे सगळं मस्तपैकी असं हलवून घेते. त्या इलायचीने जरासा स्वाद येतो, छान लागतं. आणि हे साखर आंबा ना फ्रीजमध्ये 1-1.5 महिना जरी राहिला तरी काय होत नाही, आपण कवर बी खाऊ शकतो आणि फ्रीजमध्ये चांगला राहतो पण. आमच्या चिवला पण हा साखर आंबा आवडतो, ते चपातीसोबत सुद्धा खाती. त्यामुळे ना मी कधी कैऱ्या जास्त वगैरे भेटल्या आणल्या तर ना मी साखर आंबा करून ठेवते. अशा तर कैऱ्या वाहण्यात जातात, फेकण्यात जातात. तर आता झालेला आहे साखर आंबा. काय आणलंस? पाणी. हे बघ एवढी किती मस्ती झाली दोघांची इथे वरी. ए काय चाललंय तुमचं? तुम्हाला झोपच नाही का? ए ए ए डाकू, झोप लागत नाही का? त्याला दे पाणी आधी दे त्याला पाणी. त्याला पाणी पाहिजे वाटतं. कशी तुला पाणी प्यायचं? तुझा अभ्यास करणं होतं ना आज आजचे दिवस. जेठून त्या बांगड्या काढून ठेव पाहिल्या, घेशीन लागून दमानी बाजा. हळू. अरे 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 चला या इकडे. गॅलरीमध्ये कोण कोण येणार? गॅलरीमध्ये कोण येणार? हा चला मग, चला आपण इकडे बसू आता. हा काय झालं का? रात्री मित्रांनो कधी पण तांब्या भरून आणती वरील, तांब्या भरून आणलं की पाणी गरम होऊन जातं. त्यांनी बघा आज काय केलंय, बॉटलमध्ये घेतलंय, त्याला पोतं गुंडाळलंय आणि बोलं करून ठुलंय बाहेर. होय दीदी? हा लय गरम तोंडासाठी वाटत नाही. ही त्याला बोंबलं तीच नसते आपली. हो गरम पाणी पिलं की बोंबलं ती लगेच रडायला चालू करते. काय झालं? ए इकडे बघ पिल्लू. झोप झोप त्याला दे पाणी. आता कोणाला हाका मारती संध्याकाळचं तू? अंधार पडला ना सगळा. धनुष्य हा असू दे. ये मग चल चला झोप बरं आता. आणू हिला झोपली का? झोप द्या जा, झोप लवकर. चल